प्रयत्न करू, पण नातिगोती एकदा जर शब्द बिघडला किंवा नातिगोती बिघडली तर परत जुळू शकत नाही ते. म्हणून मामाने गेल्या वेळी शब्द पाळला होता, पण त्यांच्या नको नको त्यांनी कमेंट केल्या. काय असतं, कमेंट करणाऱ्यांना काही काम धंदा नसतो, फक्त एक मोबाईल उघडायचा, फक्त बघायचा आहे. बकासूर हारला की काय तर वाईट कमेंट टाकायची, जिंकला काय चांगली कमेंट टाकायची, त्यांचा उद्योग आहे. पण ज्या माणसाला एवढा मोठा बैल पळवतो त्या माणसाला माहित असतं की त्याच्या पाठीमागचं काय जे राजकारण आहे किंवा काय विषय आहेत ते तुम्हाला लोकांना कोणाला माहित नाही की त्याच्या पाठीमाग काय चालतं ते. आज इतके दिवस 6 महिना आपण हे संघर्ष भोगतोय, त्याच्या पाठीमाग बरेच राजकारण आहे. आज ही 2 बैल एकत्र पळाली, ती आता कशी पळाली, कुठनं काय काय होऊन पुन्हा पळाली, ही त्या मालकांना माहीत असतं. या बाकीचे जे वडापावले आहेत ना त्यांना काही माहीत नसतं की बाबा कशी पळतं काय. आपण आपलं मोबाईलात कमेंट टाकायची, सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून कमेंट टाका. कोण कोणाला खाया घालत नाही किंवा कोण कोणाला आणून देत नाही. त्या बैलाचा मालक आहे, तो मालक त्या मालकाला वाटत नाही की बैल आपला हरावा किंवा जिकावा. मालक सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो, मग ते पहिलं करत असतो. सर कुठं